दोघांचं लैला मजनूचं संभाषण तर कधी संपतच नाही आणि इकडे अरबाज निक्कीला खूप गोष्टी सांगताना दिसतोय। ज्यावेळेस ती बेडीमध्ये होती त्यावेळेस त्याला काय फील होत होतं, तर हे दोघं गार्डन एरियामध्ये बसलेले असतात आणि निक्की सांगते की ज्या दिवशी आपण दोघांनी एकाच कलरचे कपडे घातलेले होते, ब्लॅक कलर, तो दिवस आपल्या आयुष्यातील सगळ्यात वर्स्ट दिवस होता। आणि अरबाज सांगतो की त्या दिवसानंतर मी ठरवलं पक्क की आता मी निक्कीला मॅचिंग कधीच करणार नाही, मी निक्कीच्या सारखे कपडे कधीच घालणार नाही। तर ज्यावेळेस आपल्या बेड्या पडलेल्या होत्या आणि तू अभिजित सोबत होती त्यावेळेस तर मला खूप असं जेलसी वगैरे फील झालेली, पण नंतर जे मी ठरवलं ना, नाही आता मी माझाच गेम खेळणार। कारण तू ज्यावेळेस बेडीमध्ये होतीस तर हे बिग बॉस लिहिले ना त्याच्याकडे बघत मी रात्रभर जागायचो आणि त्यांच्याशीच बोलायचो की आता मला माझा गेम दाखवायचा आहे, आता मी एकटा खेळणार आहे। तर अरबाज तुझ्याकडे सगळेजण होते, पूर्ण घर तुझ्याकडे होतं असं निक्की सांगते। तर अरबाज सांगतो की नाही ना, ज्यावेळेस सगळं आपल्याकडे असतं आणि एक गोष्ट आपल्याकडे नसते ना त्यावेळेस आपल्याला वाटतं की अरे ती एक गोष्ट आपल्याकडे नाहीये, तसं मला होत होतं। त्यावर निक्की सांगते की पण माझं असं काही नव्हतं, माझ्याकडे कुणीच नव्हतं तरी मला असं वाटत होते की माझ्याकडे सगळेजण आहेत। आणि ज्यावेळेस तू कॅप्टन्सी रूम मध्ये येऊन माझ्यावरती ओरडत होता त्यावेळेस तुला एकटे वाटणं साहजिक आहे आणि मला देखील ते फील होत होतं की तू तुझी सगळी भडास जी आहे ती माझ्यावर काढतोयस, पण एक वाक्यही तुला किंवा एक रिप्लाय सुद्धा मी तुला दिलेला नव्हता। त्याच्यावरून मी ओळखलेलं की त्याला कसं वाटत असेल, तो किती एकटा फील करत असेल, त्यामुळे ते मी समजून घेतलं। तर या दोघांचं एकमेकांना बंधनात असताना किती मिसअंडरस्टँडिंग झालेलं ते त्यांनी कशा प्रकारे समजावून घेतलेलं होतं आणि ते किती अंडरस्टँडिंगने वागत होते याबद्दल इकडे या दोघांची चर्चा चालू आहे। परंतु बंधनात असताना हे दोघं जण फक्त इतर सदस्यांजवळ एकमेकांबद्दल खुन्नसने बोलत होते, हे मात्र हे दोघं आता विसरून गेलेले आहेत। तर अरबाजच्या या बोलण्यावरून नक्कीच कळतं की त्याला निक्कीशिवाय या घरामध्ये करमत नाही। बहुतेक हे चुकीच्या शो मध्ये आलेले आहेत, यांना लव्ह शो मध्ये जायला होतं। तर तुम्हाला याच्याबद्दल काय वाटतं हे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा। अशाच बिग बॉसच्या नवनवीन अपडेट्स पाहण्यासाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा। तोपर्यंत बाय।